स्टार 24 फास्ट न्यूजच्या मी उद्योजक या सत्रामध्ये आज आपण भेटणार आहोत गोगटे इलेक्ट्रो सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक प्रसिद्ध उद्योजक विवेक गोगटे यांना। विवेक गोगटे यांनी त्यांच्या उद्योजक जगतातील एक प्रवास आणि या कंपनीच्या माध्यमातून दिली जाणारी सर्व्हिस, नवीन उद्योजकांसाठी आव्हान अशा बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली आहे। चला तर मग आज आपण भेटूया गोगटे इलेक्ट्रो सिस्टम प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक प्रसिद्ध उद्योजक विवेक गोगटे यांना। नमस्कार, मी सुरेश चव्हाण। आपण बघत आहात स्टार 24 फास्ट न्यूज नाशिक। मी उद्योजक या क्षेत्रामध्ये आपण विविध उद्योजकांशी चर्चा करत असतो। ते ज्या क्षेत्रात काम करत असतात, नवीन नवीन नावलौकिक मिळत असतात, हा त्यांचा सगळा प्रवास हा आपण आपल्यासमोर मांडत असतो। आज देखील आपण सातपूर MIDC परिसरामध्ये नाईस या परिसरात आलेलो आहोत आणि या ठिकाणी जर बघायला गेलं ते एक उद्योजक की जे अखंड चिरतरुण व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे। नवीन संपूर्ण नाशिककरांना जर बघायला गेलं तर ती ओळख म्हणजे विवेक गोगटे सर। खरं तर त्यांचं गोगटे इलेक्ट्रो सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कंपनी आहे आणि त्यांचा हा प्रवास, त्यांची जिद्दीने केलेला उभा केलेला व्यवसाय, बऱ्याचशा गोष्टी आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम सर या कार्यक्रमात आपलं स्वागत। धन्यवाद सुरेश। आणि गोगटे इलेक्ट्रो सिस्टम तर्फे स्टार 24चे मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। नक्की सर। खरं तर आज आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचं आहे। खरं तर हा सगळा पसारा आपण म्हणूया की एवढा मोठा उद्योजकाचा आपण व्यवसायाचा उभा केलेला आहे, परंतु सर या व्यवसायाकडे येण्याच्या आधी एक खडतर प्रवास असतो आणि तेव्हा कुठेही सगळं उभं राहिलं विश्व आपल्याला बघायला मिळतं। काय सांगाल सर? सांगायचं म्हणजे मी विवेक गोगटे, माझे वडील, आई, मोठा भाऊ, बहीण हे सगळे डॉक्टरी व्यवसायातले आहेत। मीच तेवढा एक कुटुंबातला आहे की ज्याने थोडीशी वेगळी वाट चोखाळली आणि आमच्या गेल्या 7 पिढ्या जेवढ्या आम्हाला ज्ञात आहे त्या 7 पिढ्यांमध्ये कोणी उद्योग किंवा व्यापार कधी केलेला नव्हता। फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर म्हणता येईल तसा माझा प्रवास आहे। आणि मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथून 1976मध्ये BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या विषयात पदवी संपादन केली। नंतर नाशिकमधील JDC बिटको इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च या संस्थेमध्ये मटेरियल्स मॅनेजमेंटमध्ये मी MBA पण केलं। आणि हे साल होतं 1978। जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हाच मी ठरवलं होतं की आपल्याला स्वतःचा काहीतरी उद्योग सुरू करायचा। नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारा व्हायचं हे माझं ध्येय होतं। आणि त्यामुळेच 1978मध्ये मी जेव्हा MBA पासआउट झालो त्यानंतर जेमतेम 6 महिने मी मुंबईमध्ये एक कंपनीत मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून काम केलं। 6 महिने मुंबईतला जो काही इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातले जे काही मार्केट आहे, जे काही प्रॉडक्ट्स आहेत त्याच्याबद्दल माहिती जाणून घेतली आणि 13 जानेवारी 1979 या रोजी मी माझा हा उद्योजकतेचा प्रवास सुरू केला। आता आज जरी या ठिकाणी सुरेश म्हणाले तसं मोठा पसारा वगैरे हे सगळं लौकिक अर्थाने ठीक आहे, पण मला माहिती आहे की माझी मुळं कुठे रुजलेली आहेत। मी जेव्हा 1979 साली प्रवास सुरू केला तेव्हा जरी मी BE झालेलो असलो, MBA झालेला असलो तरी कुठचे प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे काही न करता आम्ही जे राहतं घर होतं आमचं महात्मा गांधी रोडला सेंट्रल बँक ऑफ इंडिया मधुसेनची ही माझ्या वडिलांनी बांधलेली जी इमारत आहे त्या इमारतीच्या तळघरात मी माझा हा व्यवसाय जिन्याखाली सुरू केला। आणि तेव्हा भांडवल म्हटलं तर फक्त शेवटचा जो पगार होता मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून तो 900 रुपये पगार घेऊन मी कंपनीतून राजीनामा देऊन बाहेर पडलो। तिथून तडक लॅमिंग्टन रोडला गेलो। लॅमिंग्टन रोड हे इलेक्ट्रॉनिक्सचं मार्केट आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासाठी जे काही मूलभूत टेस्ट इक्विपमेंट्स लागतात ती मी त्या ठिकाणी खरेदी केली आणि सगळं बोरी बिस्तर घेऊन नाशिकमध्ये दाखल झालो आणि वडिलांना सांगितलं की मला स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे। माझे वडील, माझे कुटुंबीय, आई, वडील, मोठा भाऊ, माझ्या बहिणी, माझी होणारी पत्नी आणि माझे होणारे सासू सासरे त्या काळातले, त्या सगळ्यांनी माझ्या या निर्णयाला एकमुखी पाठिंबा दिला। वडिलांनी तर एवढं सांगितलं की विवेक,
तू व्यवसाय सुरू कर, 2 वर्ष तू घरात एक पैसा दिला नाही तरी चालेल, पण तुझी जी काही जिद्द आहे, जे काही उद्योग करायचं तुझं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे तुझ्या पाठीमागे आहोत. आणि याच्यातला महत्त्वाचा सहभाग म्हणजे माझी होणारी पत्नी. त्यावेळी माझं लग्न ठरलेलं होतं जानेवारी 1979 आणि मे महिन्यात लग्न होणार होतं, पण माझे सासू सासरे आणि पत्नी यांनी सुद्धा मला पाठिंबा दिला. नाहीतर बरेच वेळा असं होतं की घरचे तयार असतात, पण जे इनलॉज म्हणतो आपण त्यांची तयारी नसते. किंवा माझ्या मुलीला कुठे द्यायचं की जिथे व्यवसायात अनिश्चितता आहे, उत्पन्नाची हमी नाही, त्या ठिकाणी द्यायचं की नाही मुलीला. पण तोही कोणताही किंतु त्यांनी न मनात बाळगता मला पूर्ण पाठिंबा दिला आणि मला उद्योजक होण्यासाठी माझ्या घरच्यांचा पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा मिळाला. त्याचबरोबर माझ्या मोठ्या बहिणी ज्या त्यावेळी मुंबईमध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये स्थित आहेत, त्यांनी सुद्धा वेळोवेळी मला पाठिंबा दिला आणि या सगळ्या घरच्यांच्या पाठिंब्यावरती मी आज माझी आजपर्यंतची वाटचाल पुरी करू शकलो आहे आणि आजचा हा पल्ला गाठू शकलो आहे. त्याचबरोबर माझ्या पत्नीने सुद्धा नंतर माझे जे काय व्यवसाय होता माझा, त्या व्यवसायात माझ्या मागे खंबीरपणे उभी राहिली आणि तिने मला नेहमीच साथ दिली, हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. आणि त्यात मी स्वतःला लकी समजतो की माझा मुलगा ज्यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्येच इंजिनिअरिंग केलं 2003 साली आणि नंतर तोही माझ्या व्यवसायात आला. म्हणजे सध्याच्या काळात फार कमी पालकांना हे भाग्य लागतं की मुलगा आपल्या व्यवसायात आलेला आहे, नाहीतर तरुण पिढी आहे ती कुठेतरी IT किंवा कुठच्या तरीसाठी परदेशात जातात आणि तिथेच स्थायिक होतात. पण माझा व्यवसाय मी जो सुरू केलेला होता लहान स्वरूपात एका जिन्याखाली, तो हळूहळू वाढत एक 2003 साली मग मुलगा जेव्हा व्यवसायात येणार असं ठरलं तेव्हा आम्ही ही नाईक्समधली जागा घेतली आणि तिथपासून आमची वाटचाल प्रगतीच्या दिशेने आतापर्यंत चालू आहे. या ठिकाणी मला खास आवर्जून उल्लेख करायचा आहे, तो मी परत सांगतो की जो कोणाला उद्योजक व्हायचं असेल त्या उद्योजकाला त्या घरच्यांचा पूर्ण पाठिंबा असणं हे फार 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 जरुरी आहे. आणि तो जर पाठिंबा असेल तरच जो उद्योजक आहे, जो घराबाहेर पडतो उद्योजकासाठी, त्याला उद्योगातली आव्हानं स्वीकारण्यासाठी बळ मिळतं. नाहीतर बाहेर 12 तास 14 तास कष्ट करून आल्यानंतर घरी जर कोणी आलं म्हणालं आता हा काय तू करतोय, हे कोणते तुला डोळायला लागले भिकेचे, पेक्षा नोकरी कर, 2 पैसे नक्की घरात येतील 1 तारखेला, असं कुठचंही जर घरच्यांनी पूर्ण पाठिंबा दिला तरच तुम्ही उद्योगात यशस्वी होऊ शकता, हे मला खास आवर्जून या ठिकाणी सांगायचं. खरं तर खूप छान पद्धतीने सर हा सगळा प्रवास आपला सुरू झाला आणि कुठेतरी यशाच्या पायरीवरती आज पूर्णपणे सक्षमपणे आज आपण उभे आहात. आता येणार आपल्या खरं तर सर्व्हिसकडे, म्हणजे जे आपण आपलं प्रोडक्ट आहे, सर्व्हिस आहे, कशा पद्धतीने काम चालतं आणि विशेष करून आपलं फोकस कुठे. एक आहे म्हणजे मी जो 1979 साली जो व्यवसाय सुरू केला तेव्हापासून जे आम्ही प्रॉडक्ट बनवतोय व्होल्टेज स्टॅबिलायझर्स, ती आज ताग्यात आम्ही बनवतोय. म्हणजे 45 वर्षापूर्वी ज्यांनी माझ्याकडनं प्रॉडक्ट घेतलं त्याला आज सुद्धा मी सर्व्हिस देऊ शकतोय. जे व्होल्टेज स्टॅबिलायझर्स आहेत आता त्याच्यात खूप प्रगती झाली त्या तंत्रज्ञानात आणि कॅपॅसिटीमध्ये. पूर्वी आम्ही जे स्टॅबिलायझर बनवायचो ते फक्त TV किंवा फ्रीजसाठी लागणारे होते. आज आम्ही पूर्ण एखादी मोठी फॅक्टरी असेल त्याच्यासाठी लागणारा जो स्टॅबिलायझर आहे व्होल्टेज स्टॅबिलायझर, तो सुद्धा आम्ही या ठिकाणी बनवतो. म्हणजे 2000 KVA पर्यंतचे आम्ही स्टॅबिलायझर आतापर्यंत तयार केलेले आहेत. आणि हे स्टॅबिलायझर्स फक्त नाशिकमध्येच नाही तर ऑल ओव्हर इंडिया आमचं हे स्टॅबिलायझर वेगवेगळ्या ठिकाणी विकले जातात. व्होल्टेज स्टॅबिलायझर हा असा वस्तू आहे की आपल्याकडे इलेक्ट्रिसिटीचे फ्लक्च्युएशन्स जे होतात त्याच्यामुळे ज्या अप्लायन्सेस इलेक्ट्रॉनिक आपण आम्हाला जी कंपनी करायची आहे ती ग्रोथ ओरिएंटेड पाहिजे. बरोबर. की ज्या कंपनीची ग्रोथ होईल आणि ती सस्टेनेबल होईल आणि त्याचबरोबर प्रॉफिट मेकिंगही असेल. म्हणजे प्रॉफिट मेकिंग सस्टेनेबल ग्रोथ अचीव करणारी कंपनी व्हायची. आणि ही ग्रोथ जी होईल ती फक्त गोगटे कुटुंबाची नाही
त्याबरोबर गोगटे इलेक्ट्रो सिस्टीम्समध्ये जे कोण काम करतात त्या सगळ्यांची ग्रोथ व्हायला पाहिजे. आणि हा सगळं गोगटे इलेक्ट्रो सिस्टीम हाच एक परिवार आहे आणि फक्त स्वतःच्याकडे न बघता या परिवाराकडे बघायला पाहिजे दृष्टिकोनातून. आणि ह्या परिवाराची जर ग्रोथ झाली तर त्याचबरोबर आपण एथिकल बिझनेस प्रॅक्टिसेस करत असल्यामुळे राष्ट्रासाठी आपलं योगदान राहणार आहे. आपण एम्प्लॉयमेंट जनरेशन करतो. 25 सालापूर्वी जे मी फक्त एक ऑपरेटर माझ्याकडे होतं काम करणारा, त्याच्या जागी आज माझ्याकडे तिन्ही ब्रांच मिळून साधारण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट म्हणून 200-250 लोक आज माझ्याकडे काम करत आहेत. म्हणजेच जेणेकरून तेवढ्या लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि राष्ट्र उभारणीत माझंही थोडंसं योगदान होतं आहे याचं मला समाधान वाटतंय. खूप खूप छान सर. खरं तर ही मुलाखत बघितल्यानंतर असंही साहजिक आपल्या फर्मला कॉन्टॅक्ट करण्यासाठी लोकांना एक वेबसाईट आहे आपली किंवा अजून क्लायंट बेस तर आपला आहेच सर, परंतु जेणेकरून त्यांना लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करता येईल किंवा आपलं मार्गदर्शन घेता येईल यासाठी आपली वेबसाईट किंवा अजून काय असेल त्याची माहिती मिळणं आवश्यक आहे. व्यवसायासाठी आता 45 वर्ष जी आहे ते आमची माउथ टू माउथ पब्लिसिटीच आहे. पूर्वी आम्ही 5R इलेक्ट्रॉनिक्स या नावाने ओळखले जात होतो. आज सुद्धा 5R इलेक्ट्रॉनिक्स म्हटलं की गोगटे हे नाव जे जुने आहेत ते सुद्धा अजून मला विचारतात 5R का म्हणून. त्यामुळे ते तर नाव आहेच माझं ते, त्यामुळे त्याच्यावरती चालू आहे. पण जे नवीन जे आहेत त्यांच्यासाठी सांगतो की आमची वेबसाईट जी आहे ती आहे www.gogte.in www.gogte.in ही आमची वेबसाईट आहे. याच्यावरती आपल्या सगळं जे काय आपण आमच्याशी संपर्क साधू इच्छितात. आणि आमचं फॅक्टरी जी आहे इथे ही प्लॉट नंबर B78 आहे नाईसमध्ये MIDC. नाईसमधली महत्त्वाची खूणगाठ म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती आहे ते म्हणजे प्रकाश बेकरी. त्या प्रकाश बेकरीच्या जवळ आमची फॅक्टरी आहे. म्हणजे बऱ्याचशा लोकांना तो संपर्क साधायला सोपं पडतं. प्लॉट नंबर B78 नाईस MIDC सातपूर नाशिक हा आमचा पत्ता आहे. आणखी आमचे डीलर्सही वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. पण तुम्हाला जर का अधिक माहिती पाहिजे असेल काही तर तुम्ही आमच्याकडे संपर्क साधा. माझे जे कोण आहेत मार्केटिंगवाले आहेत, सेल्सवाले आहेत, आफ्टर सेल्सवाले आहेत, सगळेजण तुम्हाला योग्य तीच माहिती देतील. या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे की गोगटे इलेक्ट्रो सिस्टीम हे जरी आता माझ्या कंपनीचं नाव असलं तरी पूर्वी आमचं होतं 5R इलेक्ट्रॉनिक्स. 5R म्हणजे राईट क्वालिटी, राईट क्वांटिटी, राईट प्राईस, राईट डिलिव्हरी आणि राईट सर्व्हिस. गिराईकाला पाहिजे तेच राईट वस्तू द्या. आम्ही क्लेम करत नाही की आमचं बेस्ट आहे. बेस्ट असून का उपयोग, ते राईट क्वालिटीचं पाहिजे. आपला मोबाईल असतो तो बेस्ट आहे, त्याच्यात काय 256 GB डेटा आहे किंवा अजून काय रॅम आहे किंवा अजून काय आहे. अरे पण तो वापरणार फक्त फोन करण्यासाठी आणि मेसेजसाठी. तर त्याची जरुरी आहे का, नाही जरुरी. मग तुम्ही 1.5 लाखाचा मोबाईल घेण्याच्या ऐवजी तुम्ही 5,000च्या मोबाईलमध्ये तुमचं काम होतं. तसंच आमचं जे प्रॉडक्ट आहे ते आम्ही असं नाही म्हणत की बेस्ट आहे, पण राईट फॉर द एंड यूज. तुम्हाला ज्या कामासाठी पाहिजे त्या कामासाठी ते प्रॉडक्ट घ्या. त्याचं तुम्हाला 100% त्याचे रिटर्न्स मिळतील. आणि हीच फिलॉसॉफी जी आहे ती आमची डाऊन द लाईन सगळीकडे. कोणत्याही गिराईकाला माल खपवायचा म्हणून खपवायचा हे आमच्या धोरणातच नाही. थँक्यू सो मच सर. खरं तर जसं मागाशी मी उल्लेख केला की सरांचा हा 45 वर्षाचा प्रवास आणि त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर युगाप्रमाणे जसं बदल करायला पाहिजे त्या पद्धतीने बदल घडत गेला. हे सगळं साम्राज्य उभं राहिलं. उत्तम गुणवत्ता आणि सर्व्हिस याच्याबद्दल जर बघायला गेलं तर 100% ते देत आहेत. हे फार वैशिष्ट्य आहे. आणि मी तर म्हणेल की बाबा ज्यांना या व्यवसायामध्ये यायचे नवे इथनं जे काही मार्गदर्शन घ्यायचं आहे तर नक्कीच सरांना एकदा कॉन्टॅक्ट करावा आणि मार्गदर्शन घ्यावं आणि आपला व्यवसाय सुरू देखील करता येईल. नवे आपल्याला जे प्रोडक्ट लागत असतात नेहमी तर उत्तम गुणवत्तेचं आणि सर्व्हिस 100% मिळणार ठिकाण म्हणजेच गोगटे इलेक्ट्रो सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड, B78 नाईस एरिया, प्रकाश बेकरीच्या बाजूला, सातपूर MIDC नाशिक. तर थँक्यू सो मच सर, आपण वेळ दिला आणि खूप छान पद्धतीने व्यक्त झाल्याची सगळी माहिती आम्हाला मिळाली. आणि पुढील वाटचालीसाठी अजून तुमच्या या उत्तरोत्तर प्रगतीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि इथेच धन्यवाद सुरेश. आणि तुमच्या स्टार 24 या नेटवर्कच्या केबल नेटवर्कच्या माध्यमातून मला याच अनेक लोकांशी संपर्क साधायला मिळतोय याच्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. धन्यवाद. नमस्कार, मी जितेंद्र मते, गोगटे इलेक्ट्रो सिस्टीममध्ये असिस्टंट सेल्स मॅनेजर आहे. ॲक्च्युली आमच्याकडे
स्टॅबिलायझर मॅन्युफॅक्चरिंग आणि UPS इंडस्ट्रियल ग्रेडचे डोमेस्टिक हे सगळे मॅन्युफॅक्चर होतात. स्टॅबिलायझरमध्ये 3 फेज सिंगल फेज दोन्ही आपले सेगमेंट आहेत. इवन खेड्यामध्ये आपल्याला पोल्ट्री सेगमेंटमध्ये, शहरात MIDCमध्ये CNC VMC किंवा डोमेस्टिक कमर्शियल ऑफिसेस किंवा हॉस्पिटल्समध्ये सगळ्या ठिकाणी आपले जे स्टॅबिलायझर रिक्वायर्ड असतात ते आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो. आपल्याकडे वेगवेगळ्या इनपुट व्होल्टेजच्या रेंजेस पण आहेत जे आपण कस्टमाइजसुद्धा करू शकतो. म्हणजे खेड्यात खूप वाईड रेंज असेल, खूप कमी व्होल्टेज असेल, त्या व्होल्टेजपासून तर अगदी हाय व्होल्टेजपर्यंत आपण कव्हर करण्याचा प्रत्येकी असा कस्टमाइज प्रोडक्ट आपल्याकडे आहे. त्यामुळे आपल्याकडे एअरकूलमध्ये 10 kV पासून तर आपण जवळजवळ 2000 kV पर्यंत आपण स्टॅबिलायझर मॅन्युफॅक्चरिंग करतो. UPSमध्ये बघितलं तर तुम्ही 2 kV पासून तर 200 kV पर्यंत इंडस्ट्रियल ग्रेडचे विथ आयसोलेशन ट्रान्सफॉर्मरचे आपण UPS मॅन्युफॅक्चरिंग करतो. जे MIDCमध्ये मोठमोठ्या मशीन्स VMC CNC ज्या नावाजलेल्या कंपन्या आहेत, लेझर कटिंग म्हणा किंवा VMC CNC, पोडोरा आहे, मजाक आहे, ज्योती आहे, हास आहे, DNE आहे, यासारखे जे असंख्य नावाजलेल्या लेझर कटिंग VMC या सगळ्यांना आपले स्टॅबिलायझर प्रोव्हाइड आपण करतो. नमस्कार, मी विक्रम सोमवंशी. गेल्या 26 वर्षापासून या गोगटे इलेक्ट्रो सिस्टीममध्ये मी कामाला आहे. गेल्या 40 वर्षापासून आम्ही सर्व स्टॅबिलायझर UPS अशा सेगमेंटमध्ये काम करतो आहे. आणि तसं बघितलं तर हे खूप जुनी कंपनी आमची नाशकात नंबर 1 आहे. तसं महाराष्ट्रात पण आहे. आता आउट ऑफ इंडियामध्ये पण आमचं प्रोडक्ट मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. इथं बघितलं तर तुम्ही आमच्या कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज केलं जात नाही. ज्या रेटिंगचं दिले कस्टमरने त्याच रेटिंगचं आम्ही ते प्रोव्हाइड करत असतो आणि त्याच रेटिंगचं त्यांना आम्ही सप्लाय करत असतो, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा आम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही हे आम्ही करून ठेवलेलं आहे. तसं तुम्ही बघितलं तर आमची प्रोडक्शन लाईन पण बघितली तर प्रत्येकाला ट्रेनिंग प्रोव्हाइड करूनच आम्ही पुढं त्यांना मेन लाईनवर पाठवत असतो. प्रत्येकाला ट्रेनिंग ही प्रोव्हाइड केली जाते, त्यांचं गुणवत्ता ते चेक केली जाते आणि मग पुढं जातं. तसं इनवर्डला जे मटेरियल येतं त्याचं पण 100% आम्ही इनवर्ड इन्स्पेक्शन केल्याशिवाय पुढे कोणतेही मटेरियल आम्ही पास करत नसतो, जेणेकरून पुढे भविष्यात प्रॉब्लेम येणार नाही हे आम्ही इन्शुअर केले असतात. अजून तसं बघितलं तर आम्ही मोठ्या प्रमाणात CNC VMC जे मशीन आहे त्यांना सप्लाय केलं असतो. इंडस्ट्रियल जे ग्रेड असतात त्यांना सप्लाय करत असतो आम्ही. सातपूर MIDC परिसरातील नाईस या परिसरात असलेली गोगटे इलेक्ट्रो सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी प्रसिद्ध आणि तितकंच ते नावही प्रसिद्ध विवेक गोगटे यांचं. आज या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी आपल्याशी चर्चा केली आहे. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी सुरेश चव्हाण सह तेजश्री उखाडे, नाशिक.